My name is Benhar Gaikwad, and she is my wife, Barbara Gaikwad, and we coming from Germany. And this is my father's first church, and I'm the member as the church. So I wanted to show how the Solapur is, how our church is, how we celebrate the Easter, and her first impression to this festive season. Thank you. My name is Barbara. I'm coming from Germany and I came here to Solapur to celebrate Easter, where we celebrate the resurrection of Christ. And I really enjoyed the church today. People were good, nice, and I'm happy that I'm here. मी रेव्हरंड सुपर्णकुमार विवेकानंद घाटे, पहिली ख्रिस्ती मंडळी CNI चर्चचा प्रिस्ट इंचार्ज. आजच्या पुनरुत्थान दिनाच्या सर्व सोलापूरवासियांना, संपूर्ण पहिल्या ख्रिस्ती मंडळीच्या चर्च परिवारांना आणि विश्वासणाऱ्या प्रत्येकाला आजच्या पुनरुत्थान दिनाच्या माझ्याकडून, माझ्या कुटुंबाकडून भरपूर अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. आम्ही आजचा हा सण आनंदानं साजरा करत असताना मंडळी मोठ्या बहुसंख्येनं आणि पहाटेच 6च्या वेळेला या ठिकाणी आम्ही भक्तीला प्रारंभ केला. आणि आजचा विशेष दिवस आमच्यासाठी हा आहे, आमच्यासाठीच नाही तर सर्व जगासाठी आहे, की देवाचा पुत्र येशू ख्रिस्त ज्यानं मनुष्याच्या पापाकरता वधस्तंभावर आपला प्राण आणि पवित्र रक्ताचं अर्पण केलं, आणि ज्याद्वारे मनुष्याला पापक्षमा तारण मिळावं म्हणून त्यानं तो यज्ञ त्या ठिकाणी वधस्तंभावर पूर्ण केला. आणि येशू वधस्तंभावर मारला गेला, मृत्यू पावला, आणि तिसऱ्या दिवशी मरणही त्याला त्या ठिकाणी रोखू शकलेलं नाही, कारण त्यानं क्रुसावर सैतान आणि मरण याची झुंज केली आणि मरणावर विजय मिळवून तो पुनरुत्थित झाला. आणि त्यानं मनुष्याला, सर्व मानवाला सांगितलं की हे जीवन फक्त जीवनच नाही तर त्यानंतरही एक जीवन आहे. आणि म्हणून योहानाच्या अध्यायात तो म्हणतो की मी तुम्हाला जीवन आणि ते पण भरपुरीनं जीवन देण्याकरता आलो आहे. तेव्हा या शब्दाचा अर्थ हा की मनुष्याच्या मृत्यूनंतर एक जीवन आहे, आणि जे जीवन विश्वासाच्याद्वारे आणि तारलेल्या लोकांना आणि देवाच्या भयात आणि त्याच्या नियमांच्या नुसार जगणाऱ्या प्रत्येकाला हे स्वर्गातलं राज्य, अनंतकालचं जीवन आणि स्वर्गातला जीवनाचा मुकुट त्यानं राखून ठेवलेलं आहे. आणि हीच रहस्य, हे जे मरणानंतरचं जे गुपित आहे ते रहस्य उघडण्यासाठी त्यानं या ठिकाणी आपल्या पुनरुत्थित झाल्याचा अनेकांना पुरावा देखील दिलेला आहे. आणि म्हणून आजचा दिवस आमच्यासाठी आनंदाचा, आशीर्वादाचा दिवस आहे, कारण मागील 40 दिवस आम्ही मोठ्या आनंदानं आणि गंभीरतेनं आणि भावनेच्याद्वारे, श्रद्धेच्याद्वारे त्या ठिकाणी मंडळीने पार पाडले. त्यामध्ये वचनाची सेवा, प्रार्थना घरोघरी झाल्या आणि त्याचा लाभ मंडळीला झाला. आणि मंडळी अशाच रीतीनं देवाच्या वचनात, प्रकाशात आणि ज्ञानात वाढत आहे, त्याबद्दल मी देवाचे आभार मानतो. आज या ठिकाणी महिला मंडळाच्याद्वारे चर्च चालवलं गेलेलं असताना सोलापूर पहिली ख्रिस्ती मंडळी महिला मंडळ, त्यांचे पण मी आभार मानतो. आणि पालखीनबाई सौ सलोमी घाटे यांनी देखील त्या ठिकाणी जो संदेश दिला आणि त्याद्वारे जे वचन देवाचं सांगितलं, त्यासाठी देखील आम्ही सर्व आशीर्वादित झालेलो आहोत आणि आम्ही देवाला धन्यवाद देतो. आणि पुन्हा एकदा ईस्टरच्या या महान आणि मोठ्या सणाच्या आम्हा सर्व भारतवासियांना, जगवासियांना आम्ही या ठिकाणी शुभेच्छा आणि सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद.